काय वेळ आली ग बाई माझ्या ताईवर. बरं झालं इथे नाहीये ती, हे सगळं बघून बेशुद्धच पडली असती. हो, किती हौशीने बांधलं होतं घर हे दादासाहेबांनी, माहितीये. शेवटी काय माधव साहेबांनी घालवलं. हो, पहिल्यापासूनच या लोकांची लक्षणं अशी आहेत, म्हणून तर भैयासाहेब यांचं तोंड बघत नाहीत. म्हणजे? हो सांगतो, म्हणजे दोघंही गावाला जाऊच शकत नाहीत. तुम्हाला माहितीये 25 वर्षांपूर्वी भैयासाहेबांनी या दोघांनाही घराच्या बाहेर काढलं होतं. शिरखेडला परत यायचं नाही असं बजावलं सुद्धा होतं, म्हणून तर भैयासाहेब यांचं तोंड बघत नाहीत. बरं, म्हणून ताई एकटीच जाते का गावाला? जाताना मुलांना घेऊन जाते, पण दोन्ही मुलांवर प्रेम खूप आहे व भैयासाहेबांचं. पण बाईसाहेब आणि साहेबांना या वाड्याची पायरी चढायची नाही अशी सक्त ताकीद दिली होती. पण असं झालं तरी काय होतं बाळू? हो, काय काय सांगू वच्छी मावशी. एक प्रकरण केलंय काय या साहेबांनी, किती घोटाळे किती घपले, शेवटी काय वैतागले भैयासाहेब. मला हे माहितीच नव्हतं. याचा अर्थ ललिता आणि भाऊजी गावाला जाऊ शकत नाही. केवढं भांडण झालं होतं माहितीये तुम्हाला. बाप रे. ताई काही बोलली नाही रे मला. अहो, त्या कुणाबद्दल वाईट बोलतात का कधी? आता त्यांच्या पदरात ना मूल ना बाळ, त्यामुळे त्या गप्प बसत असतील बिचाऱ्या. तसेही भैयासाहेबांनी गावच्या इस्टेटीचा वाटा दिलेला नाही अजून, आणि हे त्यांच्याकडे मागायला जाणार आहेत नाही ना. शेवटी काय जानकी वहिनींनाच पुढे करतील. असं आहे का? म्हणून ही बया गावी जात नाही. आणि भैयासाहेब आले नाही नीलच्या लग्नाला. अहो, नाहीच येणार ते. शेराला सव्वाशेर असतोच ग ललिता सगळीकडे. तुला खूप वाटतं की तू स्वयंभू आहेस, पण नाही ग बाई. तुझा बाप बसलाय तिकडे शिरखेडला. स्वानंदी, अगं किती कासावीस होणार आहेस? जे घडलं त्याला तोंड तर द्यायलाच पाहिजे ना. वहिनी, कळतंय मला, पण हे आले असते ना तर जरा बळ आलं असतं. मला ना घाबरल्यासारखं झालंय. काय ग बाई स्वानंदी, अगं भीत्या पाठी ब्रह्म राक्षस असतो आणि न भिणाऱ्याच्या पाठी परब्रह्म असतो. कशाला घाबरायचं? आता याच घराचं बघ, दोन्ही वेळा 4 ठाव स्वयंपाक होणार या घरामध्ये. आता आपण लापशी खाणार आहोत की नाही? इलाजच नाहीये. भांडी कुंडी भरली गेलीत सगळी. आलिया भोगासी असावे सादर. मावशी, आपल्या घरातलं शेवटचं जेवण. असं बोलू नये ग बाई. वास्तूशी बांधिलकी असतेच ग, पण जेव्हा इथून निघायची वेळ येते ना, तेव्हा मन काढून घ्यावं. आणि मग एकदा मन काढलं ना, मग उरतात ते फक्त भिंती आणि छप्पर. आता इतकं सोपं असतं असं मन काढून घेणं? नसतं ग सोपं, पण इलाज नाही ना बाई. आग लागल्यावर होरपळत बसायचं का? तिथून निघावंच लागणार ना आपल्याला. आणि आपण संसारी माणसं आहोत ग, जिथे जाऊ तिथे चूल पेटू आणि संसार उभा करू. हाय काय त्यात? हा, आणि तुम्ही काय ग अशा रडक्या मुली? तुम्हाला विश्वास नाही तुमच्या कर्तबगार नवऱ्यांवर आणि स्वतःवर? हे आले कसे नाही अजून? मी घेते. हा, यांचाच. हॅलो. हा, आता त्यांचाच फोन आहे. हा, घे घे. अहो, कुठे आहात तुम्ही? 11 वाजता येणार होतात ना? अगं आम्हाला ठरवलेली फ्लाईट घेता नाही आली, उशिराची फ्लाईट घेतली. मग आता कुठे आहात? अगं अजून बँगलोर मध्येच आहे, म्हणजे आता निघतोय हॉटेल मधून एअरपोर्टला जायला. 4 वाजता मुंबईत पोहोचतो, झाला घरी येईल. बरं ऐक ना, थोडा घाईत आहे. चलो, मी नंतर फोन करतो. बाय. अहो ऐक. काय ग, काय म्हणताय? त्यांचं येणं डिले झालंय, संध्याकाळपर्यंत येणार आहेत.
आई पण वाट पाहत असतील ना नील भाऊजींची. मग तर सगळंच असह्य झालंय. मला तर खूप काळजी वाटत होती. मलाही खूप काळजी वाटत होती, पण त्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत हे एक बरं झालं. पण आई काळजीतच असणार आहेत. इथून निघून कुठे जायचं आता? एवढा ड्रामा केला, सगळा फुकट गेला. हो ना, लिलावही आटपला. इंद्रनील तर अजूनही आलेला नाहीये. पण तो अभिनय मात्र जोरदार केला सा. अभिनय जोरदारच करायला हवा, साधा सुद्धा करून चालणारच नाही. काय होणारे पुढे, देव काय दिवस दाखवणारे कोण जाणे. हे जे घडतंय ना ते बघून ठणठणीत माणसाच्या छातीत पण कळ येईल. अगं बाई, ललिताच्या छातीत कळ येते ती गॅसमुळे ग. बसल्या जागेवरून ऑर्डर सोडत असते, हे करा ते करा. हातपाय हलवले नाही तर काय होणार. आत्या आता ही काय वेळ आहे का एकमेकींची उणीधुणी काढायची? ते झालंच ग, पण विषय निघाला की काही गोष्टी आठवतातच. झाली व्यवस्था? कुठून झाली एवढी व्यवस्था? कुठून झाली म्हणजे? दरोडा घातला असेल, नाही तर चोरी केली असेल. पैसे आहेत आणि अशाने तुमचं नाक नाही ना खाली जाते. असं नाही ग, मी आपलं असं विचारतीये तुला. मावशी, तुम्ही काहीही विचारूही नका मला. फक्त आम्ही जहागीरदार आहोत एवढं लक्षात ठेवलं ना तरी पुष्कळ आहे. मला तुझी काळजी वाटली म्हणून बोलले. हो, मावशी तुम्हाला काळजी वाटते माझी? हो, म्हणून त्या बिल्डरशी आत्याचं नातं जोडलं का तुम्ही? माझी काळजी वाटते म्हणून आमच्या दोघांमध्ये भांडणं लावलीत तुम्ही? बिल्डरचं काही सांगू नका मला. त्याच्याशी 10 वेळा बोलणं झालंय माझं, आणि सांगितलं ना तुम्हाला पैशाची व्यवस्था झालेली आहे. ते नाही म्हणत आहे मी. बिल्डर गेला खड्ड्यात आणि तुम्ही गेला तेला. आत्या, आई तयार होतील ना आपल्या बरोबर यायला? ते कठीण आहे म्हणा, समजावं लागेल. तुम्हालाच त्यांची समजूत काढावी लागेल. या दोघींचं तर ऐकणारच नाहीत त्या. हो, मलाच सांगावं लागेल तिला. मला माहितीये तिला कसं समजावायचं. ललिता, यावेळेला अंदाज चुकला तुझा. मला वाटलं तर स्वानंदी घाबरून जाईल आणि स्वतःच्या माहेरी फोन करेल. तुला काय, तिने तसं केलं असतं ना तर मी केलेलं नाटक कामी आलं असतं. वसंतराव स्वतः इथे येऊन आपल्याला त्यांच्या घरी घेऊन गेले. हो ना, आणि एवढं मोठं कुटुंब आहे म्हटल्यानंतर त्यांच्या जुन्या घराचा विषय मला काढता आला असता आजींकडे. फारच मानी निघाली मुलगी. स्वतःच्या माहेरी फोन करायच्या ऐवजी मला स्वतः डॉक्टरकडे घेऊन गेली. तर डॉक्टर अजिबात पटला नाही. ठेवून घ्यायचं ना 2 दिवस मला तिथे, काय बिघडलं असतं? दिले असते पैसे. अगं 2 तासात 4,000 घेतले त्याने. एक्सरे काय, ECG काय, कसल्या कसल्या टेस्ट काय. म्हणतात ना, खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा 12 ना. तशी अवस्था झाली तुझी. मला जे सुचलं ना ते केलं मी. वच्छी मावशींच्या घरी जायचं या विचारावर मी खरोखरच हार्ट अटॅक आला असता मला. तुला हार्ट अटॅक कधी येणार नाही, आणि मलाही. आपण टेन्शन देतो, घेत नाही. आपल्यासारख्या लोकांना नाही येत हार्ट अटॅक. जा, दार उघडा. आधी नाटक करायची वेळ. जा. हो हो, आलो आलो आलो. आई जागे.
आई घ्या, लापशी खाऊन घ्या, जरा बरं वाटेल. नको ग मला, कशाखाली उतरणार सुद्धा नाही माझ्या ती. आई अगं बाई, पोटात गॅसेस झाले असतील, खाऊन घे, बरं वाटेल. नकोय मला खरंच वच्ची मावशी. मला एक कळत नाहीये, इतकं सगळं झालंय तरी चुलीशी करायला कसं जमतंय तुम्हाला? अगं बाई, पोराबाळाने भरलेलं घर आहे तुझं, चूल बंद ठेवू नये. सुतक असतं ना तेव्हा चूल बंद ठेवतात, म्हणून बनवलं थोडस. घे, खाऊन घे, घे. वच्ची मावशी, अहो अवस्था बघताय ना तिची, कशाला आग्रह करताय? कळतंय हो भाऊजी मला, माझ्या घरी राहायला यायचं ना तिला, म्हणून मनात कालवा काल होते तिच्या. कळतंय मला. आई काहीच दिवसांचा प्रश्न आहे आणि मला खात्री आहे दोघं भाऊ मिळून ना काहीतरी मार्ग काढतील. स्वानंदी बाई, तुला नाही दुःख कळणार ग ललिताचं. तिरखेडची जहागीरदारी नाही ती, आणि तू मध्यमवर्गीय आहेस, आणि मी तर तुझ्याही खालची चाळीत राहणारी बाई. ताईमुळे निदान रुबाब तरी कळला ग या लोकांचा. तू बघितलं शिरखेडचा वाडा? बाई किती मोठा. अगं फाटक बघशील ना तर 4 माणसं उघडायला आणि 4 माणसं बंद करायला लागतात. आणि उंची किती? एक माणूस असा घोड्यावर बसून असा आतमध्ये जाऊ शकतो, इतका उंच आहे फाटक. बोल, हो की नाही भाऊजी? वच्ची मावशी, लंकेत सोन्याच्या विटा, तसं इथे काय? खरं आहे हो भाऊजी, एवढ्या मोठ्या वाड्याची धाकटी सून, लाडाची सून, नामवंत शिरखेडचे जहागीरदार, तिला कसं आवडणार ना आमच्या चाळीत राहायला यायला? तसं नाही हो वच्ची मावशी, निदान तुम्ही मोठ्या मनाने स्वतःच्या घरी राहायला तरी बोलवलं आम्हाला. इथे तर काय सख्खे नातेवाईकच पाठ फिरवतात. शिरखेडचे नातेवाईक तसे नाही आहेत ना? म्हणजे असं की मी पोराबाळांना घेऊन जाते माझ्या घरी, नोकरी धंद्यावाली आहेत बिचारी, तुम्ही दोघं जाऊन राहा शिरखेडला. भैया साहेब तर वेशीपासून वाड्यापर्यंत पायगड्या घालत येतील. नाही नाही, काहीतरीच काय वच्ची मावशी. काय हरकत आहे भाऊजी, तुम्ही दोघं तिथे गावी राहा, इथे सोय झाली की मग या राहायला. येताना माझ्या ताईला पण घेऊन या. हो, मला वाटतं असंच करायला हवं. बॅग्स पॅक झाले असतील तर मी टॅक्सी बोलवू का? आनंदी, अगं तू काय ऐकते त्यांचं काहीतरी? हो, आणि तुम्हा चौघांना सोडून मी कुठेही नाही जाणार. हा, हे बरोबर. आई आठवडाभर तरी जा ना, म्हणजे कसं तुम्ही तिथे असाल ना तर आम्हाला काळजी नसेल, मग तोपर्यंत आम्ही इथे घराची सोय बघतो. बरोबर. काय जहागीरदारीण बाई, इकडे आड आणि तिकडे वीर केली ना मी. आता कुठे उडी मारणार ते ठरवा. कुठेही जाऊन पडलं तरी गटांगळच खायचे आहेत.
बॅगा सर्व ठेवल्या ना टॅक्सीमध्ये? हो ठेवल्या. ते एक बरं झालं की आपण काकांना ॲम्ब्युलन्सनेच पाठवलं. तिथे आहे ना कोणीतरी उतरवून घ्यायला? हो फोन केलाय मी. ते ॲम्ब्युलन्स सुचवलं बरं केलं ग बाई. टॅक्सीतून कसं नेलं असतं ग? चला वच्छी मावशी. आता तू का रडतो बाबा? हो किती वर्ष झाले या घरात राहतोय. कालवा कालव होते हो हे घर सोडून जाताना. काय सांगू बाळू, आता पोरींना रडवशील ना तू. चल ए बाळ, मी पुढे जाते. हा मी आणि बाळू घर साफसूफ करून ठेवतो. खूप दिवसाचं बंद होतं ना. हा चल बाळू चल. सोडतो तुम्ही. हा निरंजन बाळ येते. हा ये लवकर. त्यात एक मेसेज टाका किंवा कॉल करा. हो हो फोनच करते तुला मी. हा ठेवते दे. चलो दादा काय त्याचा सांभाळतो. हा बस. चला आपल्याला पण तयारी करायची आहे ना. कसली तयारी करायची? तुम्ही दोघी व्हा पुढे, मी आहे इथेच. भाऊजी असे एकटे न करावं, त्रास होईल. एकटा कुठे आहे मी? माझी झाडं आहेत ना, त्यांना भेटून येतो. चुका माणसांनी करायच्या आणि कुऱ्हाड मात्र माझ्या झाडांवर येणार. मला कळतंय तुम्हाला खूप वाईट वाटतंय. खूप माया केली आपल्या बागेवर. तुम्ही दोघी तयारी करा, मी आहे इथे. वहिनी, वहिनी शांत व्हा प्लीज. सांभाळा स्वतःला. किती कमी दिवसात मला लळा लागला या घराचा. तुम्ही तर किती वर्ष आहात ना. हो ग. आईंना, बाबांना, या दोघा भावांना हे घर सोडताना किती त्रास होईल. यांचा जीव तर आपल्या बागेत अडकले. बघितलंच ना. रडवेले झालेत भाऊजी. वहिनी त्या रोपट्यांच्या कुंड्या पण नेऊ शकलो असतो, पण
त्यांचं घर माहितीये ना. आपण सगळे कसे राहणार आहोत तेच कळत नाही. त्यात कुंड्या कुठून ठेवणार? आणि जमिनीत लावलेली झाडं इथं नाहीच ना नेता येणार. आपण बेघर झालोय ग. निदान त्या झाडांना तरी राहू दे त्यांच्या मातीत. बहिणी बहिणी प्लीज शांत व्हा. शांत व्हा. हे बघा तुमचा त्रास कळतोय मला, पण प्लीज धीर नका सोडू.